सुरुवातीला मध्य रेल्वे संदर्भातली एक महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दादर ते परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे, तर त्यामुळे दादर ते परळ दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। मनोज, कधी नेमकं काय कारण कळते आणि कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल? अगदी बरोबर। सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास दादर ते परळच्या दरम्यान ठाण्याच्या दिशेला जाणारी जी ट्रॅक आहे धीम्या मार्गावरच्या त्याच्यावर रुळाला तडा गेल्याचं लक्षात आलं। त्यावेळेस जो चालक आहे लोकल ट्रेनचा त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि त्यावरून रेल्वे कर्मचारी तिथे पोहोचले आणि आता दुरुस्तीला सुरुवात केलेली आहे। परंतु तात्पुरत्या स्वरूपात ही दुरुस्ती करून थोड्याच वेळात या मार्गावरून सुद्धा धीम्या गतीच्या लोकल ठाण्याच्या दिशेने सुरू होतील। परंतु त्याचबरोबर जी भायखळ्यावरून दादरच्या दिशेने जलद मार्गावरून ह्या लोकल वळवण्यात आलेले आहे आणि दादरवरून नंतर पुन्हा धीम्या मार्गावर ह्या लोकल आहेत त्या चालतील। परंतु तोपर्यंत मात्र जे चाकरमानी कामावर जायला निघालेले आहेत त्यांना मात्र गर्दीचा सामना करावा लागतोय। त्याचबरोबर ट्रेन सुद्धा उशिराने धावत आहेत, जवळपास 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहेत। त्यामुळे जे चाकरमानी आहेत त्यांना उशिराने कामावर पोहोचण्याची शक्यता आहे। एकंदरीतच हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणतः पाऊण तासाचा तरी अजून वेळ जाईल आणि त्यानंतर ही जी वाहतूक आहे ती सुरळीत होईल, परंतु उशिरानेच काही वेळ तरी उशिरानेच धावेल। अगदी मनोज, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी। साधारण पाऊण तासामध्ये ही वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। तरी या बातमीची मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दखल घ्यावी। आणि आता 3 महत्त्वाच्या घडामोडींवरती एक नजर टाकूयात। अण्णा हजारे आजपासून लोकायुक्तासाठी राळेगण सिद्धीला उपोषणाला बसणार आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेसच्या बैठकीचं सत्र सुरू असणार आहे। तर आजपासून आपण पाहतोय अण्णांचं उपोषण या ठिकाणी असणार आहे, तर भाजप आणि काँग्रेसच्या गोटामध्ये आज बैठकांचं सत्र सुरू होणार आहे आणि या 3 महत्त्वाच्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला राजकीय गोटातून महत्त्वाची बातमी। शिवसेनेशी युती केली नाही तर भाजपसाठी परिस्थिती कठीण असेल अशी चिंता खुद्द भाजपच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय भाजप खासदारांच्या बैठका बोलावल्या होत्या। यावेळी खासदारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना युती संदर्भात चिंता व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 2014 सारखी परिस्थिती नसल्याने युती न केल्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असा फीडबॅक मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचं कळतंय आणि याबाबत आज पुन्हा एकदा भाजपची बैठक होणार आहे। आणि या संदर्भात विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत। विवेक, काय तपशील या बैठकांच्या धडाक्यासंदर्भात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत। काल विदर्भातल्या काही मतदारसंघांचा त्यांनी आढावा घेतला, त्यानंतर रात्री उशिरा मुंबईतल्या मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला। यात आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सांगितलंय की प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचा जर उमेदवार उभा राहिला तर जवळपास 80,000 ते 1 लाखांपर्यंत त्यांचं मतदान असू शकतं आणि त्याचा फटका आपल्याला बसू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा युतीला अंतिमतः नुकसान होईल असा फीडबॅक मुख्यमंत्र्यांना या बैठकांदरम्यान देण्यात आला अशी आपल्याला माहिती कळते। हे बैठकांचं सत्र आज देखील सुरूच राहणार आहे। आज खानदेश आणि मराठवाडा इथे खासदार, आमदार किंवा जे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत, ते येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील। प्रत्येक मतदारसंघासाठी साधारणतः अर्धा तासाची वेळ मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे अशी देखील आपल्याला माहिती कळते आहे आणि या सगळ्या बैठकांदरम्यान हा पूर्ण आढावा मतदारसंघांचा घेतला जातो आहे। हे बैठकाचं सत्र आजही असंच सुरू राहणार आहे। अगदी विवेक, आणि आज दिवसभरात या बैठकांमध्ये नेमकं काय होतं या संदर्भातील अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसची देखील आज पुन्हा एकदा मुंबईतल्या टिळक भवन इथे बैठक होणार आहे। 26 लोकसभा मतदारसंघांपैकी काही जागांवरून अजूनही वाद निर्माण आहे, त्यामुळे यावरतीच तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेते आज चर्चा करणार आहेत। तर औरंगाबाद, पुणे यासह काही जागांवरती उमेदवाराच्या नावाची पुन्हा चर्चा होणार आहे। यामधील काही उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत। तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिमऐवजी उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश निवड मंडळ समितीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर निरुपम यांना गुरुदास कामत यांच्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती।
आणि एकूणच याच पार्श्वभूमीवर अधिक तपशील देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. सागर, आपण पाहतोय काँग्रेसमधील बड्या नेत्यांची जी इच्छा होती खरं तर दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची, त्याला कुठेतरी विरोध होतोय. नेमकं या विरोधापाठीमागचं कारण काय? स्वाती, जर पाहिलं आपण तर मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात 5 लोकसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत, तर 1 लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे दिलेला आलेला आहे. विशेष म्हणजे उत्तर मुंबई या मतदारसंघातून 2014ला मुंबई काँग्रेसचे विद्यमान जे अध्यक्ष आहेत संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती आणि तब्बल 3 लाखापेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव भाजपाचे गोपाळ शेट्टी यांनी केला होता. यानंतरनं का कुणास ठाऊक की भाजपाच्या नेत्यांना वाटतं की उत्तर मुंबई हा त्यांच्यासाठी अधिक प्रबळ असा मतदारसंघ आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना कदाचित जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांना गुरुदास कामत यांच्या निधनानंतरनं नॉर्थ वेस्ट जो रिक्त झालेला मतदारसंघ आहे या ठिकाणाहून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. यासाठी गेले काही दिवस म्हणजे काही 1 वर्षापासून त्या ठिकाणी प्रिपरेशन देखील त्या ठिकाणी सुरू केलं होतं संजय निरुपम यांनी. या सगळ्या पार्श्वभूमीवर निवड मंडळाची समितीची बैठक जी झाली काल टिळक भवन येथे, तेथे त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलं की जर मुंबई अध्यक्षांनीच आपला पूर्वीचा मतदारसंघ बदलला तर ते चांगले संकेत जाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा मतदारसंघ न सोडता पूर्वीच्याच मतदारसंघामधून निवडणूक लढवावी. यामुळे एक मोठा झटका संजय निरुपम यांना बसल्याची एक चर्चा आहे आता. दुसरी गोष्ट, गुरुदास कामत यांच्याच मतदारसंघामध्ये कृपाशंकर सिंग यांना देखील निवडणूक लढवण्याची इच्छा होती, पण संजय निरुपम यांना ज्या पद्धतीने सांगण्यात आलं तोच निकष कृपाशंकर सिंग यांना लावण्यात आलेला आहे. कृपाशंकर सिंग यांना देखील ज्या विद्यमान प्रिया दत्त ज्या ठिकाणी निवडणूक लढवत होत्या नॉर्थ सेंट्रल या मतदारसंघातूनच कदाचित पुढच्या काळामध्ये जर निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर लढवली जाईल. पण याच मतदारसंघातून बाबा सिद्दीकी या ज्या प्रिया दत्त यांचे निकटवर्ती आहेत त्यांना देखील इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे. अभिनेता राज बब्बर हे देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे 2-3 नावं नॉर्थ सेंट्रल प्रिया दत्त यांचा जो जुना मतदारसंघ आहे यातून पुढे दिल्लीत पाठवण्यात आलेले आहेत. मुंबईतले जर चित्र पाहिलं तर फक्त दक्षिण मुंबई जे मिलिंद देवरा यांचा मतदारसंघ आहे या एकमेव ठिकाणी नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांची माहिती समोर येते. पण इतर मतदारसंघामध्ये पुढच्या काळामध्ये धुसफूस अधिक वाढेल आणि मुंबई काँग्रेसमध्ये कटशहचं राजकारण अधिक वाढेल की काय अशी शक्यता वर्तवली जाते. अगदी सागर, आणि आज काँग्रेसतर्फे बैठका देखील घेण्यात येणार आहे. त्या बैठकांची देखील माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. बघत पुढची बातमी. यापुढे लोकायुक्त खुद्द मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नेत्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार आहेत, कारण मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लोकायुक्तांच्या चौकशीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात कायद्यातल्या सुधारणांना मंजुरी देण्यात आली आहे. काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय. दरम्यान यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपद हे जरी लोकायुक्तांच्या कक्षेत आणलं असलं तरीही विद्यमान मुख्यमंत्र्यांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकणार नाही. मुख्यमंत्रीपदी असलेल्या व्यक्तीनं पद सोडल्यानंतर आणि राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते देखील लोकायुक्तांच्या कक्षेत आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लढ्याला मिळालेलं हे एक मोठं यश मानलं जात आहे. दरम्यान अण्णा हजारेंची मागणी मान्य झाल्यानं त्यांनी घोषित केलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन सरकारनं केलंय. तर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन देखील याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता ते आपल्या गावी राळेगण सिद्धी इथे उपोषणाला बसणार आहेत. तर लोकपाल कायदा आणून 5 वर्ष झाली आणि 5 वर्षानंतर देखील मोदी सरकार बहाणे बनवत आहेत. त्यांना करायचंच असतं तर त्यांनी 5 वर्ष लावली नसती, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला संताप या ठिकाणी व्यक्त केलाय. हे उपोषण कोणत्याही व्यक्ती पक्षाविरुद्ध नसून ते समाज आणि देशाच्या भल्यासाठी आहे. मी सातत्यानं आंदोलन करत आलोय, हे त्याच प्रकारचं आंदोलन आहे असं अण्णांनी म्हटलंय. आणि याच पार्श्वभूमीवरती साहेबराव कोकणे आमचे प्रतिनिधी यांनी अण्णांशी बातचीत केली. नेमकं अण्णा काय म्हणालेत बघूयात. ज्येष्ठ समाजसेवक आजपासून पुन्हा एकदा लोकपालच्या आंदोलनावर बसणार आहेत. आज 10 वाजता ते बसणार आहेत. आपल्याबरोबर आहे अण्णा. आपल्या कुठल्या मागण्या आहेत आपण त्या मागण्यासाठी बसणार? आपल्या कुठल्या मागण्या आहेत त्याच्यावरती आपण आंदोलन बसणार आहोत. पुढच्या आपल्या कुठल्या मागण्या आहेत आपण आंदोलन बसणार? एक लोकपाल
लोकपालची नियुक्ती करा सेंट्रलमध्ये, केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त. तर तिकडे लोकपाल नियुक्त केला नाही, 5 वर्ष झाले. दुसरा, राज्यामध्ये लोकायुक्त कायदा करायला पाहिजे विधानसभेत, तो केला नाही. तिसरा, शेतकऱ्यांचे प्रश्न. शेतकऱ्यांना 60 वर्ष वय झालं, 60 वर्ष वय झालेल्या शेतकऱ्याला त्याच्या घरात आहे नाही, 5,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित 1.5 पटीने भाव मिळाला पाहिजे. आज शेतकरी टोमॅटो, कांदे, आलू, दूध रस्त्यावर फेकतो, भाव मिळत नाही. आणि तुम्ही आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यांना खर्चाच्या आधारित जसं इतर भाव, तसं भाजीपाल्याला खर्चावर आधारित 1.5 पटीने भाव मिळाला पाहिजे. तर तो आत्महत्या करणार नाही, रस्त्यावर फेकणार नाही. ह्या सगळ्या मागण्या घेऊन हे आंदोलन. काल मंत्रिमंडळात निर्णय आलेला आहे की मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो यांची लोकपाल चौकशी करू शकतं, असा एक ठराव पास झालेला आहे मंत्रिमंडळामध्ये. आपल्या मागणीनुसार जर ठराव पास झाला तर आपण त्यावर समाधानी आहात का? कालचा तो मंत्रिमंडळ निर्णय आला त्याच्यावरती, कालचा मंत्रिमंडळात निर्णय आला त्याच्यावर आपण समाधानी आहात का? तो निर्णय झाला, पण कायदा कुठे आहे? हे कॅबिनेटने निर्णय घेतला की लोकायुक्त आपण करायचा. आपण त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद दिलेत. पण त्यासाठी उपोषण थांबणार नाही. जोपर्यंत कायदा होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत थांबणार नाही. गिरीश महाजन तुम्हाला भेटायला येतात, तुम्ही त्यांना भेटणार आहात का? नाही, मंत्री हे लोकशाहीमध्ये मंत्री म्हणून आदर करणं, व्यक्ती म्हणून नाही. ते आले तर भेटणं काही नाही, पण मी त्यांना आधीच निरोप पाठवला, तुम्ही येऊ नका. तुमच्या येण्यामुळे प्रश्न सुटणार नाही. कारण दिल्लीमध्ये सगळं नरेंद्र मोदीच्या हातात चावी आहे. तुम्ही येऊन काय होणार? तुमच्याने प्रश्न सुटणार नाही. चावी तर त्यांच्या हातात आहे, मोदींच्या हातात.